नमस्कार मंडळी. आजकाल जवळपास प्रत्येक घरात एक गोष्ट अगदी कॉमन झाली आहे. एका हातात ताट आणि दुसऱ्या हातात मोबाईल. लहान मूल जेवायला बसलं की समोर लगेच फोन सुरू केला जातो. कार्टून, व्हिडिओ, गाणी काहीतरी लावलं जातं आणि मग मूल स्क्रीनकडे बघत बघत कसं बसं जेवण संपवतं. पालकांना वाटतं चला निदान जेवण तरी झालं. पण मित्रांनो, वरून साधी वाटणारी ही सवय मुलांच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी हळूहळू धोकादायक ठरत चालली आहे. कारण जेवताना मोबाईल पाहण्याची सवय ही मुलांसाठी एक प्रकारचं स्लो पॉयझन बनत चालली आहे. आणि याचा परिणाम आता अनेक मुलांच्या आरोग्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. काही मुलं खूपच कमी वजनाची होत आहेत, तर काही मुलं लहान वयातच लठ्ठपणाकडे झुकत आहेत. आणि या दोन्ही गोष्टी पालकांसाठी गंभीर इशारा मानल्या जात आहेत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलांनी शेवटपर्यंत नक्कीच पाहायला हवा. कारण आज आपण अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की जेवताना मोबाईल पाहिल्याने मुलांचं नेमकं काय नुकसान होतं. मुलं पिकी इटर म्हणजेच नखरेबाज का बनतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही सवय मुलांकडून शांतपणे आणि प्रेमाने कशी सोडवायची. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात पालकांकडे खूप कमी वेळ असतो. घरकाम, ऑफिस, जबाबदाऱ्या या सगळ्यात मुलांना शांतपणे भरवणं अनेकांना कठीण जातं. मग काय होतं? मूल रडायला लागलं, जेवण नाही. मग काय होतं? मूल रडायला लागलं, जेवत नाही, हट्ट करतय की लगेच त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. कारण त्या क्षणी पालकांना वाटतं की फोन दिला की मूल शांत बसतं. आणि खरं सांगायचं तर काही मिनिटांसाठी पालकांचा ताणही कमी होतो. पण मित्रांनो, ज्या गोष्टीमुळे आपल्याला तात्पुरता आराम मिळतो तीच गोष्ट मुलांच्या आरोग्याचं मोठं नुकसान करत असते. तज्ज्ञांच्या मते जेव्हा मुलं मोबाईल पाहत जेवतात तेव्हा त्यांचं पूर्ण लक्ष अन्नावर नसतंच. त्यांचं लक्ष फक्त स्क्रीनवर असतं. ते अन्नाची चव अनुभवत नाहीत. भूक लागली आहे की पोट भरलंय हे देखील त्यांना समजत नाही. ते फक्त सवयीने तोंड चालवत राहतात आणि इथूनच सुरू होतात अनेक समस्या. मित्रांनो, आपल्या शरीराला वाढीसाठी योग्य प्रमाणात पोषणाची गरज असते. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्स हे सगळं शरीराला व्यवस्थित मिळणं खूप महत्वाचं असतं. पण स्क्रीनकडे बघत बघत जेवणाऱ्या मुलांना ना अन्नाची जाणीव असते ना भुकाची. परिणामी त्यांचं खाणं योग्य पद्धतीने होत नाही आणि मग हळूहळू त्यांच्या शरीराच्या वाढीवर परिणाम दिसू लागतो. काही मुलांचं वजन वाढत नाही, त्यांची शारीरिक वाढ खुंटते. परिणामी त्यांचं खाणं योग्य पद्धतीने होत नाही आणि मग हळूहळू त्यांच्या शरीराच्या वाढीवर परिणाम दिसू लागतो. काही मुलांचं वजन वाढत नाही, त्यांची शारीरिक वाढ खुंटते आणि ती अंडरवेट होऊ लागतात. तर दुसऱ्या बाजूला काही मुलं जास्त खात राहतात कारण त्यांना पोट भरल्याची जाणीवच होत नाही आणि मग त्यांचं वजन वेगाने वाढायला लागतं. लहान वयातच लठ्ठपणा, आळस, शारीरिक हालचाली कमी होणं अशा समस्या दिसू लागतात. मित्रांनो, यापेक्षा देखील मोठी समस्या म्हणजे ही मुलं पुढे जाऊन पिकी इटर बनतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीत नखरे करणारी. कारण मोबाईल बघताना त्यांना अन्नाची खरी चवच समजत नाही. त्यांना काय आवडलं, काय नाही याची नैसर्गिक सवयच लागत नाही. आणि मग हळूहळू पालेभाज्या नको, डाळ नको, भाजी नको, घरचं पौष्टिक अन्न नको असं सुरू होतं. त्यांना फक्त पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, गोड पदार्थ, जंक फूड यांचंच आकर्षण वाटू लागतं. कारण स्क्रीन समोर खाल्लेलं अन्न मेंदू वेगळ्याच पद्धतीने लक्षात ठेवतो. विशेषतः 1 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी ही सवय अधिक धोकादायक मानली जाते. या वयात मुलांचा मेंदू वेगाने विकसित होत असतो आणि म्हणूनच या वयातील मुलांना मोबाईल आणि टीव्ही स्क्रीन पासून शक्य तितकं दूर ठेवणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. आता असा प्रश्न पडतो
की ही सवय सोडवायची तरी कशी. कारण अनेक पालक म्हणतात फोन नाही दिला तर मूल जेवतच नाही. आता प्रश्न असा पडतो की ही सवय सोडवायची तरी कशी. कारण अनेक पालक म्हणतात फोन नाही दिला तर मूल जेवतच नाही. मित्रांनो, ही सवय एका दिवसात लागलेली नसते, म्हणून ती एका दिवसात जाणारही नाही. पण थोडा संयम ठेवला तर ही सवय नक्की बदलता येते. सर्वात पहिली गोष्ट, मुलाला वेगळं बसवून भरवण्याऐवजी त्याला तुमच्या सोबत बसवा. तुम्ही जिथे जेवताय त्या जागी त्यालाही बसवा. कारण मुलांना अन्नापेक्षा जास्त गरज असते ती अटेन्शनची. आई बाबा आपल्या सोबत आहेत, आपल्याशी बोलत आहेत, ही भावना मुलांना आनंद देते आणि मग ती अधिक शांतपणे जेवतात. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही मुलाला जे खायला सांगत आहात ते आधी स्वतः आवडीने खा. कारण मुलं ऐकण्यापेक्षा पाहून जास्त शिकतात. आई बाबा आनंदाने भाजी खात आहेत, फळं खात आहेत, हे पाहिलं की मुलांना देखील उत्सुकता वाटते आणि ते देखील त्या गोष्टी चाखायला तयार होतात. मित्रांनो, जेवताना घरातला टीव्ही बंद ठेवा, मोबाईल बाजूला ठेवा आणि शक्य असेल तर संपूर्ण कुटुंबाने काही वेळ नो स्क्रीन टाइम पाळा. सुरुवातीला मुलं हट्ट करतील, रडतील, फोन मागतील. पण जर पालक शांत राहिले तर हळूहळू मुलं त्या वातावरणाशी जुळवून घेतात आणि मग त्यांना अन्नाची खरी चव कळायला लागते. याशिवाय जेवताना मुलांशी गप्पा मारा. आजची भाजी कोणती आहे, रंग कसा आहे, चव कशी वाटते, असं बोलत राहा. त्यामुळे त्यांचं लक्ष स्क्रीनवर नाही तर अन्नावर केंद्रित होतं. मित्रांनो, मोबाईल हा आजच्या काळाचा भाग आहे हे खरं आहे, पण योग्य सवयी लावणं हे अजूनही पालकांच्या हातात आहे. कारण निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे आणि ही संपत्ती लहानपणापासून जपावी लागते. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. जेवताना मुलांच्या हातातला मोबाईल दूर ठेवा आणि त्यांना खरी भूक, खरी चव आणि पौष्टिक अन्नाची सवय लावा. जेणेकरून पुढे जाऊन त्यांना आरोग्याच्या मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशीच महत्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.